वडिलांच्या मृत्यूनंतर आईने घेतलेला हा कठोर निर्णय नक्की ऐका. वडिलांचा मृतदेह समोर पडला असताना सुद्धा मुलं प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी भांडण करत होती. हे त्यांच्या आईला सहन झालं नाही. सुलोचना देवी यांना 3 मुलं असून आज त्या तिघांनी देखील कहर केला होता. सुलोचना देवी यांना असंच वाटत होतं का देवाने मला एक सोडून 3 मुलं दिली, परंतु एक पण आमच्या कामाला का आला नाही किंवा आमचं त्याने काहीच केलं नाही. त्यापेक्षा देवाने नसते दिले तरी बरे झाले असते. परंतु देवाला दोष देऊन काय अर्थ आहे? आम्हीच कुठेतरी मुलांवरती संस्कार करण्यात कमी पडलेलो आहोत. याचं सुलोचनाताईंना असं वाटत होतं. मेलेल्या नवऱ्याचा हाल पाहून त्यांच्या मुलांनी एवढं करून ठेवलं होतं, तर मी जिवंत असताना माझा नवरा गेला आहे म्हटल्यावर माझी मुलं मला सांभाळतील का, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. कारण की मेलेल्या बापाचं पार्थिव शरीर बाजूला ठेवून मुलांनी प्रॉपर्टीच्या वाटण्या करायला घेतलं होतं आणि ठणकावून सगळ्या जगासमोर सांगितलं, आधी प्रॉपर्टीच्या वाटण्या होतील आणि मगच वडिलांचा अंतिम संस्कार. मुलांची ही वागणूक आणि हा तमाशा पाहायचा नव्हता. म्हणूनच सुलोचना देवी यांनी मुलांच्या नकळत खोलीमध्ये आत जाऊन असं काय केलं की मुलांच्या पायाखालची जमीन सरकली. सुलोचना देवींनी या कथेमध्ये आजकालच्या मुलांना जे फक्त प्रॉपर्टीच्या मागे आहे, पैशाच्या मागे आहे, आईवडिलांना सांभाळत नाही, त्यांना त्रास देतात, त्यांना चांगला धडा शिकवला आहे, त्यांना चांगल्या दवाखान्यात घेऊन जात नाही, त्यांना योग्य उपचार करत नाही, अशा मुलांना त्यांनी चांगल्या प्रकारे धडा कसा शिकवायचा हे दाखवून दिलं आहे. तुम्हालाही तुमचं मूल जर प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी जर त्रास देत असतील तर कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. सुलोचना देवी ह्या मुळच्या कोल्हापूरच्या होत्या आणि गावातल्या गावातच सुलोचना देवी आणि संभाजी शेठ वानखडे यांचा विवाह झाला होता. माहेर आणि सासर एकाच गावचा असल्यामुळे सुलोचना देवी यांना संसारामध्ये किंवा जीवन जगत असताना थोडीफार अडचण जरी आली तरी सुलोचना देवी यांचा भाऊ लगेच त्यांच्या अडचणीत उभा राहायचा आणि आपल्या बहिणीला मदत करायचा. सुलोचना देवी यांचा भाऊ अतिशय चांगल्या स्वभावाचा व्यावहारिक माणूस होता. तो स्वतःच्या बहिणीच्या घरी आला तर कधी पाणी देखील घेत नव्हता आणि बसत देखील नव्हता. जेव्हा त्याला कारण विचारलं जायचं तेव्हा तो बोलायचा, बहिणीसाठी आपण करायचं असतं, बहिणीचे उपकार घ्यायचे नसतात. याच तत्वावर त्यांचा भाऊ त्यांना मरेपर्यंत मदत करत होता. संभाजी शेठ वानखडे तसे शेतकरी कुटुंबातच जन्माला आले होते, परंतु घराचं 18 विश्व दारिद्र्य त्यांना हटवायचं होतं. कारण संभाजी शेठ वानखडे त्यांच्या आईवडिलांना सांगायचे, मी गरिबीत जन्माला आलो आहे, ही माझी चूक नाही, परंतु मी जर गरिबीतच मेलो तर ती माझी सगळ्यात मोठी चूक होईल. म्हणून मला गरिबी, 18 विश्व दारिद्र्य हे सगळं संपवून यातून मला पुन्हा सर्वांना बाहेर काढून आनंदाने जीवन जगता येईल. म्हणून कष्ट आणि मेहनत करून खूप मोठे व्हायचे आहे. या तत्वावर चालणारे संभाजी शेठ वानखडे खूप मेहनत करून शेतीमधून चांगली इन्कम काढून व्यवसाय करण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये आलं आणि सोलापूरमध्ये त्यांची 4 एकर जमीन होती. त्या 4 एकर जमिनीमध्ये ते सगळ्या शेतात ऊस लावून द्यायचे आणि त्या ऊसाचे वार्षिक उत्पन्न काही लाखामध्ये त्या काही लाखामध्ये घेत असायचे. थोडे पैसे करून त्यांनी 4 एकर जमिनीचा 20 एकर जमीन केली आणि त्या जमिनीमध्ये सगळीकडे ऊस लावून द्यायचा सुरुवात केली. आणि एक दिवस त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला, हा ऊस आपण कारखान्याला देण्याऐवजी आपणच त्या ऊसाचं काहीतरी केलं तर आपल्याला त्याचा दुप्पट फायदा होईल. म्हणूनच त्यांनी डोक्यामध्ये विचार आणून गुळाचा कारखाना चालू करायला ठरवलं आणि पाहता पाहता त्यांनी कारखाना चालू देखील केला. बिना केमिकलचा गूळ त्यांनी त्यांच्या कारखान्यामध्ये बनवायला चालू केला आणि हळूहळू त्यांनी त्यांचा व्यवसाय खूप मोठा केला.
स्वतःच्या शेताचा ऊस वापरून आणि बाजूच्या जवळपासच्या शेतातील ऊस आपल्या कारखान्यावरती बोलावून त्या शेतकऱ्यांना देखील चांगल्या प्रकारचा फायदा देऊन संभाजी शेठ वानखडे यांनी त्यांचा व्यवसाय स्वतःचा खूप मोठा केला. आता सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा गुळाचा कारखाना म्हणून संभाजी शेठ वानखडे यांचा कारखाना ओळखला जायला लागला. रात्रंदिवस मेहनत कष्ट करायची सुलोचनाताई देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असायच्या. कधी एक रात्र देखील स्वतःच्या माहेरी राहण्यासाठी जात नव्हत्या. स्वतःच्या वडील आणि आई जर बोलली, अगं सुलोचना एक तरी दिवस राहण्यासाठी ये ग, तर तेव्हा सुलोचना देवी सांगत असायच्या, अगं आई, मी जर इकडे राहिले तर तिकडे माझ्या नवऱ्याचे खूप हाल होतील. तेव्हा रागावून सुलोचना देवी यांच्या आई म्हणायची, काय अगं, लग्न केल्यापासून संसार करत आहे. किती तू तुझ्या संसारासाठी करशील, थोडा वेळ आईबापांसाठी सुद्धा देत जा. तेव्हा सुलोचना देवी म्हणायच्या, आई, आता मेहनत करायचा दिवस आहे ग, होत आहे, मेहनत आहे तोपर्यंत करायचं आहे. तोपर्यंत माणूस मेहनत करतो. आणि तूच सांग ना, बैलगाडीला जशी 2 चाकं असतात तेव्हा ती बैलगाडी चालते, तसं संसाराला देखील नवरा आणि बायकोची 2 चाकं असतात. त्या 2 चाकांमध्ये एखाद्यानं गळून गेलं तर संसार कसा होईल. आई तेव्हा सुलोचना देवी यांची आई म्हणायची, बस बस, बोलण्यात कोणी तुझे मागे टाकेल का, एवढी पट्टीची बोलत आहेस, असं बस झालं तुझं भाषण. आणि आता जात आहे तर जा, परंतु पुढच्या वेळी माहेरी येणार असेल तेव्हा राहण्यासाठीच ये, तशी तू येऊ नको, असं म्हणून हसत हसत सुलोचना देवी यांना त्यांची आई निरोप द्यायची. सुलोचना देवी आणि संभाजी शेठ वानखडे यांनी दोघांनी मिळून खूप मेहनत करून त्यांचा व्यवसाय खूप मोठा केला. आता त्यांच्याकडे 5 एकरमध्ये मोठा बंगला, दाना होता, मोठमोठ्या गाड्या होत्या दारासमोर, बँक बॅलन्स, सोनं नको तेवढी प्रॉपर्टी त्यांनी साठवून ठेवली, फक्त आणि फक्त आपल्या 3 मुलांसाठी. दोघेही खूप मेहनत करून आपला व्यवसाय वाढवत होते. मेहनत करून, कष्ट करून आणि काम करून ते दोघे देखील वयाच्या 45व्या वर्षामध्ये थकून गेले होते. आणि दोघांनी आता ठरवलं, बस आता यापुढे आपल्याच्यानं काम होणार नाही, त्यामुळे हा सगळा व्यवसाय मुलांना सांभाळण्यासाठी देऊ. म्हणूनच दोघा आईवडिलांनी मिळून हा निर्णय घेऊन त्यांच्या 3ही मुलांना, अजय, सुजय आणि विजयला हा व्यवसाय सांभाळण्यासाठी दिला. संभाजी शेठ वानखडे यांना असं वाटलं की मी आणि माझ्या बायकोने मिळून हा व्यवसाय इतका मोठा केला आहे, आता तर माझी 3 मुलं आणि त्यांच्या बायका मिळून हा व्यवसाय इतका वाढवतील की जगाच्या कानाकोपऱ्यात माझ्या कारखान्याचं नाव जाईल. हे स्वप्न पाहत संभाजी शेठ वानखडे आपल्या मुलांना व्यवसाय चालवण्यासाठी देत होते. परंतु ज्या अपेक्षांनी दोन्ही आईवडिलांनी आपल्या मुलांना त्यांचा कारखाना दिला होता, त्या सगळ्या अपेक्षा एक दिवस मोडकळीस येणार होत्या, हे त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आणि एक दिवस जे घडायला नको तेच घडलं. आणि संभाजी शेठ वानखडे आणि सुलोचना देवी यांच्या स्वप्नांचा अगदीच चुराडा झाला. ही गोष्ट दोघांसाठी देखील खूपच त्रासदायक होती, परंतु त्यांनाही पचवून घेणं आणि सत्य पचवणं गरजेचंच होतं. संभाजी शेठ वानखडे यांच्याकडे त्यांच्या नावाला शोभेल अशी अफाट अशी संपत्ती होती. रोकड पैसा, बँक बॅलन्स यांची तर मोजदादही नव्हती. त्यांनी काही मालमत्ता आपल्या मुलांच्या नावावरती केली, जेणेकरून सरकारचा ह्यावरचा हायकरचा जो त्यांचा टॅक्स असतो तो वाचवावा म्हणून. पण हे देखील तितकेच खरे आहे की अनेक कोटीची संपत्ती त्यांनी स्वतःकडे दाबून ठेवली होती. संभाजी शेठ वानखडे यांना 3 मुलं होती आणि ते सर्व कुटुंबासहित सोलापुरात राहत होते. त्यांची नातवंडसुद्धा आता खूप मोठी झाली होती. 75व्या वयाच्या 75व्या वर्षी त्यांचे शरीर खूप अशक्त झाले आणि कमकुवत होत चालले होते. या वयात ते स्वतः काहीही काम करू शकत नव्हते, त्यामुळे व्यापार सांभाळण्याचं काम त्यांनी आपल्या मुलांकडे सोपवलं होतं. करिअर राहून ते कितपत वेळा आराम करत किंवा थोडेफार चालत असायचे. जरी शरीर दुबळे झालं होतं तरीही त्यांच्या आवाजात अजूनही तीच तीव्रता होती,
तोच कणखरपणा, भारदस्त आवाज असा होता. अनेक आजारांनी ग्रस्त असलेले तरी त्यांनी आजपर्यंत आपली मालमत्ता विभागणी केली नव्हती किंवा कोणाच्या नावावर देखील केली नव्हती. त्यांची बायको सुलोचना देवी यांनी अनेक वेळा त्यांना संपत्तीचे विभाजन करा, प्रॉपर्टी मुलांमध्ये वाटवून द्या, जे काय आहे ते त्यांचेच आहे, त्यामुळे आपण जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे आणि शरीरात प्राण आहे तोपर्यंतच आपण सगळ्यांची विभागणी करून आपापल्या मुलांमध्ये देऊन टाकू, म्हणजे आपण गेल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणं, तंटे, वादविवाद होणार नाही. परंतु संभाजी शेठ वानखडे त्यांना हे मान्यच नव्हतं. म्हणूनच त्यांनी सुलोचना देवी यांना कधीही प्रॉपर्टीबाबत काहीच ऐकवलं नाही आणि ऐकलंही नाही. तसं तर यामागे ऐकण्याचा एक कारणही आहे. यामागे न ऐकण्याचं एक कारणही आहे. तसंच त्यांच्या तिन्ही मुलांनी व्यापार सांभाळला होता. जर त्यांनी संपत्तीचे विभाजन केले असते तर मुलांनी एकत्रितपणे व्यापार सांभाळण्याऐवजी एकमेकांचे चेहरेही पाहिले नसते. हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी प्रॉपर्टीच्या विभाजनाची कोणताही निर्णय घेतला नव्हता. कधी मुले विभाजनाचा विषय काढत असायचे तेव्हा संभाजी शेठ वानखडे पटकन रागवायचे आणि तापायचे, संतापायचे आणि आवाजात त्यांना राग येऊन बोलायचे. संभाजी शेठ वानखडे यांच्या मुलांचे तोंड तेव्हाच बंद होत असायचे, पण पाठीमागे तिघे भाऊ आपल्या वडिलांना भरपूर शिव्या द्यायचे. भरपूर स्वतःच्याच वडिलांना अपमान करायचे, नावं ठेवायचे. वडील काय सगळी संपत्ती सोबत घेऊन जाणार आहे का? मेल्यावर जिवंत असताना वाटणी करून टाकली असती तर बरं झालं असतं, नाहीतर आमच्यात भांडणं होणारच आहे. अजून 2 वर्ष गेली आणि संभाजी शेठ अधिकच आजारी पडू लागले. एक दिवस असाही आला की त्यांनी कायमचंच अंथरूणच धरलं. 6 महिन्यातच कितीतरी वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं आणि कितीतरी वेळा परत आणावं देखील लागलं होतं. हे सांगतानाही येणार. शेवटी विविध आजारांच्या माऱ्यांनी त्यांचा मृत्यू हा झाला आणि सुलोचना देवींच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. संभाजी शेठ वानखडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व मुलांनी आणि सुनांनी एकत्र येऊन संपत्ती वाटण्याचा विचार सुरू केला. 6 महिन्यापासून ते या दिवसाची वाटच पाहत होते. कधी एकदा वडिलांचा अंत्य होईल आणि संपत्तीच्या वाटपाबाबत चर्चा करता येईल. रात्री 8 वाजता संभाजी शेठ वानखडे यांनी शेवटचा श्वास घेतला आणि तेव्हाच सुलोचना देवी यांच्या सोबत होती. त्या रात्रीच त्यांचं पार्थिव घरी आणलं गेलं आणि सर्व नातेवाईकांना दुःखद बातमी कळवण्यात आली. हे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार करण्यात येतील. संभाजी शेठ वानखडे यांचे 2 मुले अजय आणि विजय त्यावेळी घरीच होते, पण तिसरा मुलगा सुजय हा दुसऱ्या शहरात गेला होता. वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळताच सुजय म्हणाला की अंतिम संस्कार तो आल्यावरच व्हायला हवा. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच फ्लाईट पकडली आणि 10 वाजायच्या सुमारास घरी पोहोचला. वडिलांच्या मृत्यूमुळे खोट्या अश्रूंनी भिजलेले अजय विजय सुजयला म्हणाले, वडिलांचे शेवटचे दर्शन घेऊन ठेव, नंतर ही संधी तुला परत कधीच मिळणार नाही. असं म्हणताना ते मोठ्या मोठ्याने रडू लागले आणि तेव्हा तुझे वडिलांच्या मृत शरीराकडे पाहत म्हणाला, भाऊ दर्शन तर झाले आहे, पण आता प्रॉपर्टीच्या कागदपत्रांकडेही पाहू. त्यावर विजय म्हणाला, अरे रे सुजय, आधी वडिलांचा अंत्यसंस्कार करून त्यांना अग्नी टाक देऊ आणि त्यानंतरच निवांतपणे बसून प्रॉपर्टीच्या वाटण्या करू. आम्ही कुठे पळून जाणार आहे का? सर्वजण सामंजस्याने प्रॉपर्टीच्या वाटण्या करू. अजयने या गोष्टीचा दुजोरा दिला आणि सुजय तयार झाला. परंतु सुजय तयार नव्हता. तो म्हणाला, अरे दादा, एवढी घाई कशाला? अंतिम संस्कार थोड्या वेळाने केले तरी चालतील. मेलेला माणूस काय कुठे पळून जाणार नाहीये. आधी मला सांग, माझ्या वाट्याला किती संपत्ती येणार आहे? सुजय, यात विचारण्यासारखं काय आहे? आम्ही 3 भाऊ आहोत, तर मालमत्तेचे 3 समान भाग होणार आहे असं म्हणतात. सुजय रागाने संतापला. त्याचा राग 7व्या आसमानापर्यंत पोहोचला.
तो रागाने म्हणाला, व्यापार सांभाळायचं सगळं काम मी करतो. नेहमी टूरवर मी जातो. कधी एका शहरात तर कधी दुसऱ्या शहरात. आणि तुम्ही दोघं काय करता? खुर्चीवर बसून आरामात राहता आणि फक्त पुस्तक काळी करता. सुजयचे हे बोलणं ऐकून विजय रागवला. तो म्हणाला, बिलकुल नाही. मी वेगवेगळ्या करारांची बारकाईने पाहणी करतो. इन्कम टॅक्स, GST आणि बाकीच्या ड्युटी देखील कशी वापरायची हे मी पाहत असतो. मला माहीत आहे, मी हे सगळं पाहिलं नाही तर सगळी कमाई त्यातच संपेल. माझं काम सर्वात कठीण आहे. त्या हिशोबाने मला जास्त हिस्सा मिळायला हवा. हे ऐकताच अजय देखील मध्येच म्हणाला, असं आहे का? जर मी कारखान्याचं काम सांभाळलं नसतं तर तुम्ही दोघं व्यापारातून इतकी संपत्ती कमवू शकला असता का? त्या हिशोबाने मला सर्वात जास्त मोठा हिस्सा मलाच मिळायला हवा. आता तिघांनी ठरवलं की आधी मालमत्तेचा वाटप होईल, मगच वडिलांचे अंतिम संस्कार केले जातील. मालती देवी पतीच्या मृतदेहाजवळ बसून खूप रडत होत्या. त्यांची ही अवस्था पाहून मालती देवी यांचे मोठे भाऊ शहालाल म्हणाले, अरे नालायकांनो, आधी तुमच्या वडिलांचा अंतिम संस्कार करा. धन तरी करा. आणि त्यांना फक्त संपत्तीच्या वाटपाची चिंता आहे. पण तुमच्या वडिलांच्या अमरदेहाचा अंतिम संस्काराबद्दल कोणाला काही वाटत नाही का? हा वाद काही संपत नाही का? पण तुमच्या या भांडणामुळे तुमच्या आईवर काय बेतत असेल, तिला काय वाटत असेल, तिचं तरी दुःख तुम्ही सहन करा. हा कोणी विचार केला आहे का तिच्या दुःखाचा? कोणी तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केला आहे का? ती काय म्हणते त्यावर विजय म्हणाला, अरे मामा, याबद्दल आईला काय विचारायचं? तिला काय म्हणायचं? आपण जसं सांगू तसंच ती मान्य करेल. आणि अंत्यसंस्कार आज नाही केलं तर उद्या होतीलच की. आधी आपण एका निर्णयावरती बसून मग बेटा, आधी जे काम महत्त्वाचं आहे तेच केलं पाहिजे. वडिलांचे विधीपूर्वक अंतिम संस्कार करणं हे मुलांचे प्रथम कर्तव्य आहे. आधी आपलं कर्तव्य पूर्ण करा, मग वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी लढा, तुमच्या हक्कासाठी लढा, असं आई म्हणाली. हे ऐकून सुजय जोरात म्हणाला, सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. आणि प्रॉपर्टीची वाटणी तर आत्ताच होईल. एकदा अंत्यसंस्कार झाले की कोणाच्या मनात काय येईल सांगता येणार नाही. मला माझ्या मर्जीने संपत्तीची वाटणी हवी आहे आणि ते वाटप मीच करणार आहे. सुजयचे हे बोलणं आणि वागणं ऐकून घरात गोंधळच उडाला. सुलोचना देवी उठून आपल्या खोलीत गेल्या आणि आपल्या भावाला आतमध्ये बोलावून काहीतरी बोलू लागल्या. इकडे प्रकरण एवढं वाढलं की तीनही भाऊ एकमेकांशी भांडायला आणि मारामारी करायला तयार झाले होते. तिघांनी देखील आपापल्या वकिलांना बोलावलं आणि स्वर्गीय संभाजी शेठ वानखडे यांचे घर चांगल्याच कुस्तीच्या आखाड्यासारखं भरलं गेलं होतं. या गडबडीत कोणालाच कळालंच नाही की त्यांची आई कुठे आहे, कशा परिस्थितीत आहे आणि ती काय विचार करत असेल. दरम्यानच स्मशानात नेण्यात उशीर होत असल्याचं पाहून जमलेल्या नातेवाईकांना चिंता वाटू लागली. पण मुलं आणि सुना मात्र एकमेकांच्या भांडणामध्ये अडकून होत्या. वाटपाचा काही तोडगा निघत नव्हता. संध्याकाळ झाली आणि तेव्हाच एक गाडी त्यांच्या घराबाहेर थांबली. काही लोक संभाजी शेठ वानखडे यांच्या मृतदेहाला उचलून घेऊन जाताना दिसले. हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. अहो, तुम्ही कोण आहात आणि वडिलांच्या मृतदेहाला कुठे घेऊन चालला आहात? सुजयने विचारलं. त्यावर त्यांचा मामा त्यांच्या आईच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाले, खबरदार कोणी यांना थांबवलंच नाही तर. यांना कोणीही थांबवायचं नाही. हे सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. त्यांना तुमच्या आईनेच बोलावलं आहे. हे ऐकून तिघेही भाऊ आपल्या आईकडे आश्चर्याने पाहू लागले. मामा म्हणाले, यात काय एवढं आश्चर्य वाटण्यासारखं आहे का? तुम्ही तुमचं कर्तव्य ओळखलं नाही म्हणून तुमच्या आईने तुमच्या वडिलांचा मृतदेह रुग्णालयाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण ती नाही बघू इच्छित की तुमच्यासारख्या नालायक मुलांच्या हातून हा अंत्यसंस्कार होईल. आणि इतकंच नाही, तुम्ही धन दौलत पैशासाठी तुमची सगळी लाज, लज्जा, शरम विकून टाकली आहे.
त्या दौलतीबाबतचा निर्णयही तुमच्या आईने घेतला आहे, असं मामा जेव्हा म्हणाले, हे ऐकून तिघेही मुलांच्या पायाखालची जमीन सरकली. सुनांना तर खूप मोठा धक्का बसला. ते सगळे आपल्या बायकोंसह धावत आपल्या आईच्या खोलीमध्ये पोचले. आई, आमच्याशी न बोलता तुम्ही पिताजींच्या मृतदेहाला रुग्णालयात दान करण्याचा निर्णय कसा काय घेतला? विजयने रागाने म्हटलं. त्यावर सुजय देखील संतापून म्हणाला, आणि संपत्तीबाबत निर्णय घेतलात? आम्हाला सांगता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? मुलं बोलत राहिली, पण त्यांची आई पापणीही न हलवता फक्त छताकडे बघत राहिली. तेव्हा अजयला काहीतरी संशय आला. त्याला त्यांनी आईकडे बारकाईनं पाहिलं आणि तिच्याजवळ गेला. तिला हलवून बघितल्यावर तिची मान एका बाजूला झुकली होती. सुलोचना देवी देखील या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेल्या होत्या. हे पाहून तिने भाऊ आणि त्यांच्या बायका आश्चर्याने निशब्द झाले होते. त्याच वेळी अजयची नजर आईजवळ ठेवलेल्या एका कागदावर गेली. त्या कागदावर सुलोचना देवी यांनी स्वतःच्या हाताने काहीतरी लिहिलं होतं. अजयने ते पत्र वाचायला सुरुवात केली. ज्या मुलांसाठी एका वडिलांनी आपल्या संपूर्ण आयुष्य कष्ट करून, निस्वार्थपणे काम करून, रात्रंदिवस मेहनत करून धन, दौलत, पैसा, प्रॉपर्टी, सोनं नाणं, घर सगळं काही कमावून ठेवलं आणि एवढा मोठा बिझनेस करून ठेवला, आज त्याच वडिलांचं प्रेत घराच्या अंगणात अंतिम संस्कारासाठी वाट पाहत आहे. यापेक्षा मोठी लाजिरवाणी आणि लज्जास्पद गोष्ट तुमच्यासाठी दुसरी काय असू शकते? तुमच्यासारख्या मुलांना लाडाने वाढवत असताना मी आणि तुमच्या वडिलांनी कधीही विचार केला नव्हता की तुम्ही आमचे हे हाल कराल. अरे, जिवंतपणी तुम्ही तर आम्हाला सांभाळलं नाहीच. नीटनेटक्या प्रेमाने कधी तुम्ही बोललेही नाहीत. फक्त तुम्ही पैशासाठी लालसी होत आणि शेवटी मेल्यानंतर देखील तुम्ही आमच्या वडिलांचा आमच्या शरीराचा इतक्या हालहाल करून ठेवलं, फक्त अंतिम संस्कार करण्यासाठी. अशी नालायक मुलांच्या पोटावर जन्माला आली आहे. तुम्ही हे चांगलं नाही केलं. तुम्ही तुमच्या वडिलांचा अंतिम संस्कार केला नाही. मी सुलोचना देवी आजपासून तुमच्या आईवडिलांच्या अंतिम संस्काराचा हक्क हिरावून घेत आहे. तुमच्यासारख्या लालची, लोभी आणि नालायक मुलांच्या हातून अंतिम संस्कार होण्यापेक्षा हे शरीर एखाद्या उपयोगी व्यक्तीच्या कामाला आलं तर ते जास्त उपयोगी आणि चांगलं होईल. मृत्यूनंतरही मी कोणाला तरी जीवन वाचू शकेल तर तेच योग्य ठरेल. आणि ज्या संपत्तीसाठी तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृतदेहासमोर एवढा गोंधळ घातला, भांडणं केली, ती संपत्ती माझा हक्क होता. माझा हा अधिकाराचा उपयोग करत मी ती सर्व संपत्ती याच शहरातील मातोश्री वृद्धाश्रम आणि मातृपितृ अनाथ आश्रम यांना दान दिले आहे. आज सगळा पैसा माझ्या आणि तुमच्या वडिलांच्या संयुक्त बँक खात्यातून ट्रान्स्फर झाला असून तो दान करण्यात आला आहे. मी एक आई आहे. मी तुम्हाला काहीच देणार नाही असं कसं होईल? तुम्ही एवढं चुकीचं वागून देखील मी तुमच्या वाट्याला थोडीफार काही संपत्ती तुमच्या नावावर ठेवली आहे. देव न करो, परंतु तुमच्या बाबतीतही तुमच्या मुलांनी असं वागावं. जेव्हा तुमची मुलं तुमच्याशी असं वागतील ना, तेव्हा तुम्हाला माझ्या भावना कळतील. तोपर्यंत नाही. हे पत्र वाचून तिन्ही मुलं आणि सुना देखील खूप आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या आणि जमिनीवर बसून डोक्याला हात लावून रडू लागली. काही वेळाने रुग्णालयातून दुसरी ॲम्ब्युलन्स आली आणि सुलोचना देवी यांचं मृतशरीर रुग्णालयाकडे घेऊन गेले. आता सुलोचना देवी आणि त्यांचे पती संभाजी शेठ वानकडे हे देवाघरी गेले तर होतेच, परंतु त्यांनी त्यांचे मृतशरीर रुग्णालयात दान करून इतकं गरजू लोकांच्या रूपाने ते जिवंत राहणार होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अजय, विजय आणि सुजय या तिघांनी देखील जो गोंधळ घातला आपल्या मेलेल्या वडिलांच्या मृतदेहासमोर, तो देखील प्रॉपर्टीसाठी, याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि या तिन्ही मुलांना शिक्षा व्हावी म्हणूनच सुलोचना देवी यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना जी शिक्षा दिली
आणि काही प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला वृद्धाश्रमाला दान करून मुलांच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी ठेवली का? तर त्यांनाही थोडीफार तरी वारसा हक्क मिळायला हवा म्हणून नाही, तर ते अर्धी प्रॉपर्टी देण्याच्या सुद्धा लायकीचे नव्हते. तरी सुलोचनाबाईंनी फक्त आणि फक्त आई म्हणून मुलांना अर्धी प्रॉपर्टी तरी दिली होती. स्वतःचा मृतदेह देखील हॉस्पिटलला दान केला. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि तुमच्यासोबत देखील असंच काहीतरी घडत असेल सुलोचना देवी आणि संभाजी शेठ वानखडे यांच्यासारखं, तर तुम्ही काय केलं असतं? हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.